तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे नर्सेस घरी आपल्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर. तर सर्वात आधी आपण पाहूया मेडिकल सर्जिकल नर्सिंग म्हणजे काय असतं नेमकं. ब्रँच ऑफ नर्सिंग विच डील विथ केअर ऑफ अडल्ट पेशंट. यामध्ये काय करत असतो आपण, अडल्ट पेशंटचं जे काय असेल केअर हे आपल्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो. तर आपण MSN AHN यामध्ये आपण काय काय सांगणार आहे तुम्हाला. तर यामध्ये आपण AHN MSN म्हणजे काय हे तर तुम्हाला सांगितलं आताच. यामध्ये आपण अडल्ट पेशंटची केअर करतो, त्यांच्या इलनेसवरती इलनेसचं प्रिव्हेन्शन, क्युअर आणि ट्रीटमेंट याबद्दल आपण यामध्ये शिकत असतो. तर मग नंतर हाऊ टू स्टडी, याचा स्टडी कसा करायचा AHNचा. आता तुम्ही सर्वजण फर्स्ट इयरचे कंप्लीट झालेले आहात, सेकंड इयरमध्ये आलेले आहात तुम्ही सर्वजण. तर सेकंड इयरमध्ये आता तुम्हाला वेगळा सब्जेक्ट असणार थोडासा AHN. तर यामध्ये तुम्ही अभ्यास कसा करायचा यामध्ये, तर मग स्मार्ट वर्क केलेलं कधी चांगलं. जे काही प्रिव्हियसचे क्वेश्चन्स असतील, प्रिव्हियस इयरचे जे काही टॉपिक्स एक्झाम मध्ये विचारले असतील त्याबद्दल प्रॉपर नोट्स तयार करणं आणि त्या नोट्स फक्त एक्झाम काळामध्ये वाचणं, यामुळे देखील तुम्हाला खूप फरक पडून जातो. मग ज्यांना वेळ आहेच शक्य, कारण एक्झाम्स आपल्यात मिनिमम टू मॅक्झिमम 5 महिने मिळतात एक्झामचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडून, आणि तुम्ही कमीत कमी 2 ते 3 महिन्यामध्ये जे काय असेल ते सिलेबसचं कमीत कमी तुम्हाला माहित तरी पाहिजे की एवढे एवढे टॉपिक आहे, या गोष्टी या टॉपिक एक्झामला विचारले जातात. त्यानुसार तुम्ही स्टडी करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. नंतर काय, हाऊ टू प्रिपेअर सेल्फ नोट्स, स्वतःच्या नोट्स कशा काढायचे, जे की आताच सांगितलं तुम्हाला. जे बुकमधून अभ्यास करतात ते बुकचा कंटेंट आहे त्यामधून एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही तुमच्या नोट्स काढू शकता. तसेच बाकीच्यांनी जर तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही जे काही प्रिव्हियसचे टॉपिक्स असतील एक्झाम मध्ये विचारलेले इम्पॉर्टंट हायलाइटेड त्या टॉपिक सिस्टीम वाईज ते टॉपिक घेणे, त्याचा अभ्यास करणे आणि त्याच्या नोट्स प्रिपेअर करणे. नंतर जर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला नसेल तर घाबरू नका, आम्ही देऊ तुम्हाला नोट्स. प्रॉपर सिस्टीम वाईज सब्जेक्ट वाईज तुम्हाला नोट्स देऊ, जे की एक्झाम ओरिएंटेड असणार. एक्झाम मध्ये जे येणार ते सगळं आपल्या नोट्समधून येणार. त्यामुळे नोट्स बद्दल काहीच तुम्ही शंका बाळगू नका, तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आपल्यासोबत जोडले जायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतील ते. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपल्या लेक्चरचा फायदा आणखी विद्यार्थ्यांना देखील होईल. नंतर काय, पुढचा पॉईंट आहे आपला ट्रिक्स अँड टेक्निक्स एक्झाम मध्ये कसे यूज करायचे. आता मेडिकल सर्जिकल नर्सिंग, तर मेडिकल सर्जिकल नर्सिंग किंवा अडल्ट हेल्थ नर्सिंग यामध्ये आपण सिस्टीम वाईज शिकत असतो. वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, त्या सिस्टीम मध्ये जे काही डिसिजेस आहेत किंवा डिसऑर्डर आहेत, सर्जरीज आहेत, तर त्याबद्दल आपण शिकत असतो. मग त्यामध्ये आता एक सिस्टीम जर म्हणली, पूर्ण सिस्टीम मध्ये वेगवेगळे सायन्स असतात, सिम्टम असतात. म्हणजे एक ठराविक सिस्टीम घेतली तुम्ही, त्या सिस्टीम मध्ये काही कॉमन सायन्स सिम्टम असणार आहे, काही कॉमन कॉजेस असणार आहे, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कॉमन असणार आहे, आणि ट्रीटमेंट मध्ये देखील थोडंफार अँटीबायोटिक, पेन किलर येते, या गोष्टी पण येणार आहे. त्यामुळे जेणेकरून या गोष्टींमुळे काय होतं की तुम्हाला एक आयडिया येऊन जाते कोणती सिस्टीम आली तर काय लिहायचं. तर याचे काही ट्रिक्स येतं किंवा याचे काही कॉमन सायन्स सिम्टम्स कॉजेस आहेत, ते पण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आता आपण आपल्या याच्यामध्ये काय करणार आहे, तर आपल्या जे काही लेक्चर्स होणार आहे, सिरीज होणार आहे, तर यामध्ये आपण काय करणार आहे, सिस्टीम वाईज घेणार आहे. पहिल्यांदा आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम घेणार, जे हार्ट रिलेटेड असणार. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम काय असते, त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डिसऑर्डर्स आहेत, डिसीजेस आहेत, त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे सर्जरीज केल्या जातात, त्यामधून मग आपण नर्सिंग केअर कशी प्रोव्हाइड करणार, या गोष्टी आपण त्यावेळेस. नंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, जे काही रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन रिलेटेड जे काही असतील आपले जे डिसऑर्डर, सर्जरीज वगैरे काय समथिंग, जे रेस्पिरेटरी सिस्टीम माहिती करू. नंतर GI सिस्टीम, गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम. नंतर मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम, यामध्ये फ्रॅक्चर वगैरे, मसलची काय जे काही डिसऑर्डर आहे ते सगळं बघणार आहोत. त्यामुळे नंतर एंडोक्राईन सिस्टीम, जे काय हार्मोनल सिस्टीम, यामध्ये वेगवेगळे डिसऑर्डर कोणते कोणते ते. नंतर इम्युनिटरी सिस्टीम, नंतर इम्युन सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम, जे काही इम्युन सिस्टीम रिलेटेड डिसऑर्डर, एड्स, HIV वगैरे, त्यामध्ये देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार. नंतर नर्वस सिस्टीम, जे काही ब्रेन रिलेटेड आहे, ब्रेनचे जे काही डिसऑर्डर्स आहेत त्याच्याबद्दल. नंतर रिनल सिस्टीम, सेन्सरी ऑर्गन. बेसिकली सगळे अडल्ट हेल्थ नर्सिंग, होल अडल्ट हेल्थ नर्सिंगचे टॉपिक्स याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये वरच्या 2 ते 4 सिस्टीम विचारले जातात. बाकीचे सिस्टीम आपण अडल्ट हेल्थ नर्सिंग सेकंड मध्ये बघतो. आपण अडल्ट हेल्थ नर्सिंग कम्प्लीट घेणार आहोत, त्यामुळे याचा उपयोग तुम्हाला 3rd सेमिस्टरला होणार आहे आणि 4th सेमिस्टरला देखील होणार. तर आपण लवकरच यावर लेक्चर सुरू करू. सध्या तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून जेवढे जास्त सबस्क्राईब होतील तेवढं आम्हाला पण एक्साइटेड होऊ की आम्ही तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करू. कसं आहे, आम्ही पण परफेक्ट नाही, पूर्णपणे परफेक्ट कोणी नसतो, पण आम्ही आमचं 100% तुम्हाला देण्याचं काम करतो. मग तुमच्याकडून तेवढं आउटपुट आम्हाला मिळालं पाहिजे. बाकी दुसरी काहीच अपेक्षा नाही. आम्ही कुठल्या प्रकारची फीज आकारत नाही. MHS
सिलेबस युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ, पण MUHS ओरिएंटेड खूप कमी व्हिडिओ येतात. तर आम्ही तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आमचा प्रिव्हियस इयरचा पूर्ण एक्सपिरियन्स लावून तुम्हाला देतोय. आताच्या एक्झाम मध्ये तुम्ही बघितलंच असेल, आपण दिलेले इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झाम मध्ये तुम्हाला बघण्यात आलेले. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन एक तुका नसून तर पूर्ण जे काय असेल आमचा अनुभव लावून, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन अनालिसिस करून, रात्र ते क्वेश्चन अनालिसिस करून तुम्हाला ते क्वेश्चन दिलेले होते. आणि त्यामधून नो डाऊट 50 मार्काच्या प्लस पेपर आले. आम्ही अशी गॅरंटी देत नाही की 100% आमचा पेपर येईल, कारण 100% कोणी अॅक्युरेसी लावू शकत नाही युनिव्हर्सिटीला, आणि लावली तरी ते योगायोग समजावं. पण आम्ही आमचं पूर्ण तुम्हाला 100% देऊन ते क्वेश्चन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले, यानंतरही प्रोव्हाइड करणार आहोत आम्ही. क्वेश्चन सोबत ते क्वेश्चनचे जे काही नोट्स असतील, नोट्स तुम्हाला देऊ. शक्य झालं तर लाईव्ह लेक्चर्स घेऊ आपण. एक्झामचा जे पिरियड येईल, जे काही एक्झामच्या वेळेस, समजा आता तुमची एक्झाम येणार जानेवारीमध्ये, तर 1 डिसेंबर पासून आपण एक्झाम सिरीज देखील लॉन्च करणार आहोत, ज्यामध्ये फक्त एक्झाम रिलेटेड आपण शिकवलेल्या बाहेरच्या एक्झामला काहीच येणार नाही, एवढी आम्ही गॅरंटी देऊ. फक्त तुमचं काम एकच आहे की आमच्यासोबत जोडले राहायचे. वेगवेगळ्या तुमचे जे काही मित्र परिवार असतील त्यांना देखील व्हिडिओ शेअर करायचे. बाकी दुसरी काहीच अपेक्षा नाही तुमच्याकडून. बाकी आज पुरतं धन्यवाद. सबस्क्राईब करून घ्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. यापुढील व्हिडिओ लवकरच टाकण्यात येतील. आतापर्यंत ठीक आहे. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. अभ्यास चालू ठेवा. फुलाची पाकळी, दररोज थोडा तरी अभ्यास करा. आता 3rd सेमिस्टरला म्हणलं तुम्हाला तुमची अडल्ट नर्सिंगची पोस्टिंग असणार आहे. नंतर तुम्हाला प्रॅक्टिकल्स देखील असणार आहे. कॉलेजमध्ये वेगळे, काही कॉलेजमध्ये कॉलेज लेवलला प्रॅक्टिकल्स कंडक्ट होतात, नंतर युनिव्हर्सिटीचे वेगळे असतात. पण तुम्हाला या सर्व गोष्टी करून अजून असाइनमेंट देखील असतात. तुम्हाला असाइनमेंटही करायची तुम्हाला, आणि एवढं सगळं करून अभ्यासाला वेळ द्यायचा आहे. सध्या तुम्हाला थोडं जड जाईल, पण हळूहळू एक हॅबिट लागून जाते अभ्यासाची, की दररोज फुलाची पाकळी, थोडं का होईना 1 पान 2 पान थोडंफार वाचा, जेणेकरून तुमचं जे काही नॉलेज आहे ते कंटिन्युअस राहणार आहे. तर आज पुरतं ठीक आहे. धन्यवाद. भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, सबस्क्राईब करा.